निघाली आता मी, पण मन अस्वस्थ आहे. अस्वस्थ झालं ना, मला असं वाटतं बोलावं, थोडंसं व्यक्त व्हावं. बदलापूरला काल जे काही घडलं, जे आंदोलन झालं, रेल्वेच्या ट्रॅकवरती लोक उतरली, म्हणजे नुकतीच ती कलकत्ता च्या डॉक्टर महिलेचं जे वादळ अजून शांत नाही होत आहे, तिकडे त्या घटनेने डोकं जे सुन्न झालं होतं, ते कालची घटना म्हणजे झालेली, हे जे शाळेतल्या छोट्या चिमुरड्या मुलींवरती जे काय अत्याचार झाला, त्याने अजून अस्वस्थ व्हायला लागलं. म्हणजे खरंच आपण सुरक्षित आहोत का? आता मी निघाली आहे, तर मी बाहेर पडतीये, माझ्यासारख्या कितीतरी महिला बाहेर पडतात, त्या सुरक्षित आहेत का? किंवा घरात असणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का? किंवा त्या छोट्या छोट्या मुली ज्या बाहेर पडत आहेत शाळेच्या निमित्ताने, त्या सुरक्षित आहेत का? म्हणजे कसं एखाद्या आईने आपल्या मुलीला शाळेत पाठवायचं, कसं एखाद्या मुलीला गार्डनमध्ये बागेत खेळायला पाठवायचं, मैत्रिणींना पाठवायचं, किंवा शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं, नोकरीसाठी जॉबसाठी बाहेर पाठवायचं, हे जर असं घडत असेल आणि वारंवार या घटना घडत आहेत. बरं, एखादी अशी घटना जेव्हा घडते, ते तेवढ्यापुरतं वातावरण असं तप्त होतं, न्याय मिळेल वगैरे असं काय काय, आणि थोड्या दिवसांनी सगळं पुन्हा शांत आणि पुन्हा नवीन घटना अशी घडतच राहते. आणि मग असं वाटायला लागतं की काय म्हणजे आपण या देशात सुरक्षित आहोत का? आपल्या भारतामध्ये महिलांना इतकं महत्त्वाचं स्थान आहे, आदराचं स्थान आहे. अगदी पूर्वपार काळापासून स्त्रीला काय म्हणतात ना, देवीचा दर्जा दिला आहे, आणि त्याच स्त्रीसोबत असं घडतं. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्त्री पुरुष समानता सगळं आलं, स्त्री सबलीकरण आणि स्त्री शिक्षण वगैरे सगळं झालं, पण तरीसुद्धा अशा वृत्तीची लोक आहेत की जी स्त्रीला अजून पण उपभोगाचीच वस्तू समजतात आणि केवळ तिचा उपभोग घ्यायचा, मग या ना त्या मार्गाने ओरबाडून घ्यायचं आणि अक्षरशः लक्तर करून तिला असे फेकून द्यायचं. कोण करतं हे? पुरुष. पुरुषांना वाटतं ना की सगळेच पुरुष असे नसतात, बरोबर आहे, सगळेच पुरुष असे नसतात, पण ही विकृती पुरुषांमध्येच आहे. आणि ते पुरुष, जो पुरुष, कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाचा तरी भाऊ असतो, कुणाचा तरी नवरा असतो, कुणाचा पिता पण असतो ना. मग हे करताना त्यांची बुद्धी काय भ्रष्ट होते? त्यांच्या डोळ्यासमोर आपली आई, आपली बहीण, आपली कोणी मुलगी येत नाही का? का ते कुठल्या तरी नशेच्या अधीन होऊन करत असतात? का त्यांना ती विकृती आहे? का त्यांच्यावर असे घडलेच संस्कार की त्यांचं काय म्हणतात ना, त्यांच्यावर संस्कार करायला कुठेतरी त्यांचे आईवडील कमी पडले? का ते कुठल्या संस्कारात वाढलेत? अच्छा, असं का? आणि मग याचा बळी फक्त स्त्रियाच का? आणि मग बोललं जातं स्त्रिया असे कपडे घालतात, तसे कपडे घालतात. अरे, ती डॉक्टर महिला होती, एवढं शिक्षण घेतलं, ती लोकांची सेवा करत होती. ही 4 वर्षाची चिमुरडी मुलगी, ही शाळेच्या गणवेशात होती, शाळेत जाणारी मुलगी होती, तिचं काय? केवळ तुम्ही स्त्रियांना दोष देत राहता. मग अशा वेळी काय? इतकं अस्वस्थ झाले ना, असं वाटतं की आपण बाहेर पडतो म्हणजे रात्रीचं रिक्षात बसताना भीती, ट्रेनमध्ये संध्याकाळी उशीर झाला, कोणी नसेल आजूबाजूला तर भीती, एखाद्या जेव्हा प्लॅटफॉर्मच्या खालचा बोगदा असतो ना, त्याच्यातून रात्री जाताना धगधग, जर उशीर झाला एखाद्या महिलेला तर किती असुरक्षितता घेऊन बाहेर पडायचं. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर कायदा ह्या सगळ्याला न्याय देण्यात असमर्थ ठरतो बऱ्याच वेळेला. आणि हे ज्यांनी कोणी कृत्य केलंय ना, अशी चीड आली ना, त्यांना इतकी भयानक शिक्षा व्हायला पाहिजे ना. कारण काय होतं, जर शिक्षा सौम्य झाली किंवा कधी कधी काय होतं 8 वर्षाची शिक्षा, 10 वर्षाची शिक्षा, किंवा अगदी जरी फाशी दिली, ज्या महिलेला, ज्या मुलीला असं झालं, त्यांचा किती वेदना झाल्यात, त्यांना काय तडफड झाली असेल, तेवढीच तडफड यांची झाली पाहिजे, अशी शिक्षा दिली पाहिजे आणि सगळ्या लोकांसमोर दिली पाहिजे. अशी दहशत बसली पाहिजे ना, ते बघून साधी सुधी शिक्षा यांना देऊन चालणारच नाही.
सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे, मीडियाने बघितलं पाहिजे की ह्या जे कोणी हे नराधम आहे त्यांनी असं जे कृत्य केलं यांना इतकी भयानक शिक्षा, मृत्यूपेक्षाही काय भयानक असेल ना, आणि मृत्यू द्यायचा असेल तर इतका सहज नाही द्यायला पाहिजे. आणि जेव्हा हे सगळे लोक बघतील त्यावेळी त्यांच्या मनात कदाचित भीती होईल की आपण एखाद्या महिलेच्या वाटेला जाताना, तिला स्पर्श करताना 10 वेळा विचार केला पाहिजे, नाही 100 वेळा विचार केला पाहिजे, किंबहुना जायलाच नको. आपण काय करतो सर्वसामान्य माणसांना, खरंच आपण सर्वसामान्य माणसं, आपण व्यक्त होतो, चिडतो आणि पुन्हा आपल्या हे बघा निघाले मी काय करणार, माझ्याकडे पर्यायच नाही, मला निघालंच पाहिजे. आपण पोटापाण्यासाठी बाहेर पडतो, रागवतो, बातम्या बघतो, अस्वस्थ होतो आणि परत थोड्या दिवसांनी सगळं शांत होतं, पुन्हा नवीन घटना. आता काल परवा जी माणसं उतरली रस्त्यावर, ती एक दिवस त्यांनी आपलं काम सोडलं, सगळे आले रस्त्यावर, पण रोज रोज कसं नाही शक्य होणार, कारण ती जी उतरतात ती सर्वसामान्य माणसं आहेत, पोटापाण्यासाठी बाहेर पडणारी माणसं. आणि हे त्या लोकांना माहीत असतं हे 2-4 दिवस चालणार, त्याच्यामुळे ते चालू देतात आणि नंतर सगळं थंड. किंवा त्या जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची पोहोच वरपर्यंत असते, त्यांचे हात पोचलेले असतात आणि खूप मोठी मोठी माणसं पण याच्यात कधी कधी इन्वॉल्व असतात. मग असं वाटतं हे कुणी केलं, ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे का, हे कुणी करायला लावलं आहे, हे करताना नक्की तोच आरोपी आहे का दुसरे कोणी होते, म्हणजे असंख्य प्रश्न आहेत. किंवा त्यांच्या डोक्यावर हे गुन्हे करताना त्यांच्या डोक्यावर कोणाचा तरी वरदहस्त असतो म्हणून इतके बिंदासपणे करतात का, आणि म्हणून मग हे सगळं असं राजरोज चाललं आहे का, असंख्य प्रश्न डोक्यामध्ये येतात. आणि मग आपण हतबल होतो की नाही, जर असं जर असेल की कायद्याचे पण हात जर कोणी बांधलेले असतील तर आपण काय करू शकतो बरं, कारण आपण कायदा मानणारी माणसं आहोत, कायद्याने जाणारी माणसं आहोत. आणि जर कायद्याचेच हात कोणी बांधले असेल तर आपण काय करणार, म्हणजे पुढे पुढे आता काय होणार, या घटना बघतोय आपण, शिक्षा होते नाही होत, कसं होतंय तर, किंवा त्याच्यात काय काय अजून निष्पन्न होणार आहे ते बघणार आहोत, कळतंच आहे माध्यमातनं. पण मन अस्वस्थ झालं आहे की काय, मी पण आता तुमच्यासारखी सर्वसामान्य मी बोलते, व्यक्त होते, असं वाटतं तेवढं तरी आपण बोलावं, बोलून पोहोचावं, एकमेकांना बोलून लोक जागृत व्हावं किमान. आणि आता मला एक कळलं की आपली सुरक्षितता आपल्यालाच करायची आहे, आपल्याला कोणी नाही. मी जाते बाहेर, मला सेफली घरी यायची माझीच जबाबदारी, माझ्यासाठी कोणी नाही. म्हणजे माझ्यासारख्या महिला, आपल्यासारख्या महिलांसाठी कोणी आहे का, कुठं न्याय मागायचा, कुठं दाद मागायची. आणि त्या महिलेचे घरचे तरी किती झगडणार, कारण जर एवढी मोठी माणसं किंवा जर त्यांना न्यायच मिळवून देत नसेल, किंवा काय त्याच्यामध्ये राजकारण आहे किंवा काय हे आपल्याला माहीत नाही. एवढंच मला कळतं की ते आरोपी आहेत, जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी खरंच सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. दबाव आणतात लोक याच्यावरती, सगळ्या ही जी सिस्टम आहे त्याच्यावर दबाव आपण आणतो आपल्या बोलण्याने, सोशल मीडिया किंवा काय लोक असं आणतात, त्याचं प्रेशर घेऊन होईल अशी आशा करूया. आणि सगळे महिलांनी आणि जागृत होऊया आणि सर्व आपल्या मुलांना वाढवताना ना, मुलगा मुलगी भान ठेवूया, मुलाला वाढवताना असे संस्कार द्या ना, तो मुलगा आयुष्यात परिस्थितीकडे बघताना त्याची नजर आदरयुक्तच असली पाहिजे. असे संस्कार घराघरातनं घडले पाहिजे, कुटुंबातनं घडले पाहिजे. काय बोलू मी आता, मला समजतच नाही. माझं मत मी मांडलं, मला आता हलकं वाटतं की कदाचित अस्वस्थता आहे ना ती थोडीशी कमी होईल. चला निघते, हेच करणार आपण सर्वसामान्य माणसं. पण मी माझं म्हणणं पोचवलं याचं मला समाधान, मी व्यक्त झाले एवढंच मला थोडं हलकं वाटतंय.